लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोकनेते निलेश लंके यांचा आता राहुरी तालुक्यामध्ये जनसंवाद यात्रा सुरू आहे। जनसंवाद यात्रेचा हा 6वा दिवस आहे। आपल्या सोबत आहेत लोकनेते निलेश लंके। काय सांगाल की आज आपला जनसंवाद यात्रेचा 6वा दिवस आहे, एकंदरीत काय प्रतिसाद आहे जनतेचा? जनतेचा इतका मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळतो। म्हणजे आमचा कार्यक्रम 4-4, 5-5 तास उशिरा होऊन सुद्धा इतका उत्स्फूर्तपणे लोकांचा सहभाग पाहायला मिळतो। प्रत्येक गावात गेल्यानंतर कार्यकर्ते मिरवणूक काढतात। म्हणजे ह्या माध्यमातून असं वाटतं की ही निवडणूक आता कुठल्या पुढाऱ्याच्या हातात नाही राहिलेली, ही निवडणूक जनतेच्या हातात निवडणूक राहिलेली। नक्की समोर एक बलाढ्य उमेदवार आहे, दुसरीकडे मात्र गरीब श्रीमंत अशी देखील तुलना केली जाते। कसं बघता या गोष्टी? निवडणूक बरोबर आहे ना, निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक, या निवडणूक सर्वांचं लक्ष आहे। नक्कीच आता मतदारांसोबत आपण समोर जात आहोत, नेमकी कुठला मुद्दा आपण घेऊन असं मतदारासमोर जात असताना सगळ्यात महत्वाचा माझा प्रत्येक निवडणुकीत मुद्दा मी विकासाचा मुद्दा घेऊन जात असतो। वास्तविक पाहता ह्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर 70-75% भाग दुष्काळी आणि 20-25% भाग ओलिताखाली आहे। प्रत्येक भागातले वेगवेगळे प्रश्न आहे। म्हणजे काही ठिकाणी पाणी आवश्यक आहे, काही ठिकाणी पाण्याचं मुबलकता प्रमाण आहे, पण या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर बेरोजगारीचा भयंकर प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि शेतीमालाच्या बाबतीत इतके अवघड परिस्थिती आहे। शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही, दुधाला बाजारभाव नाही, हे सगळे मुद्दे घेऊन आपण चालतोय। माझा तर निर्धार आहे प्रत्येक तालुक्यात एक MIDC करायची। नक्कीच एक वेगळा प्रश्न आहे, 4 वर्षापूर्वी आपण आमदार झाला होतात, त्यावेळेस या भागात आपल्या प्रतिष्ठानाचे उद्घाटन होत होते, तरुण वर्ग मोठ्या पद्धतीने या ठिकाणी येत होता। त्यावेळेस आपण या चॅनलला मुलाखत दिली होती, त्यावेळेस मी असा प्रश्न केला होता की साहेब आता ही तुमची लोकसभेची तयारी आहेत का? पण त्यावेळेस तुम्ही म्हटले होते की मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, पण आज तुम्ही लोकसभेचे उमेदवारी करताय। निवडणूक हे दिवसाला बदलत असतं राजकारण। आता मला 4 वर्षापूर्वी मी नवीन आमदार झालेलो होतो, त्याच्यामुळे लोकसभा हा विषय काय माझ्या डोक्यात नव्हता ना। आता ती योगायोगाने त्या प्रक्रियेत मला सहभागी व्हावं लागतं। उलट मी तुम्हाला धन्यवाद देतो का यापुढं आपण नाही का एखाद्या भविष्याकडे जातो, काही आपल्याला भविष्य पाहायचं म्हणल्यानंतर मी जात नाही कोणाकडे, पण इथून पुढे मला असं राजकीय काय डिसिजन घ्यायचा असेल तर पुढला तर नक्की तुमच्याकडे येत जाईल। नक्कीच आता एकंदरीत काय वाटतंय, एक तरुणांचा देखील ओढा मोठा दिसतोय, काय वाटतं? ही निवडणूक आहे ना, तरुण ज्येष्ठ सगळ्या प्रकारचे लोक याच्यात सहभागी। प्रत्येकाची भावना काय आहे, उमेदवार निलेश लंके नाही आम्हीच उमेदवार आहे, ही प्रत्येकामध्ये भावना आहे। बदल होईल त्याच्यामुळे एकदम निवडणूक एकदम सोपी वाटते। बदल होईल का देशात, राज्यात, काय वाटतंय? काय झालं साहेब, मी सध्या ना जनसंवाद यात्रेमुळे काय TV काय पाहिला नाही मी। आपल्या मतदारसंघात बदल होईल, बाहेरचं काय सांगू आता मी। नक्कीच यावेळी मतदारसंघात बदल होईल असं देखील मत निलेश लंके यांनी व्यक्त केलं। कॅमेरामन रोशीसह गोविंद फुनगे, S9 मीडिया, राहुरी।